महाराष्ट्राच्या धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंड्यांचे प्रस्थान सुरू झाले आहे। याच मालिकेत अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरातील ऐतिहासिक लक्ष्मीनारायण संस्थानच्या दिंडीने काल म्हणजेच 14 जून रोजी मोठ्या थाटामाटात पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे। 160 वर्षाची परंपरा लाभलेल्या या मानाच्या दिंडीमध्ये शेकडो वारकरी ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात पंढरीच्या वाटेने निघाले आहेत। या दिंडी सोहळ्यावर टाकलेला एक विशेष वृत्तांत। अमरावती शहरातील भाजी बाजार येथील लक्ष्मीनारायण मंदिरातून दुपारी 4 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या या मानाच्या दिंडीचे प्रस्थान झालेत। तब्बल 160 वर्षाची अखंड परंपरा लाभलेल्या लक्ष्मीनारायण संस्थानची ही दिंडी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात 14व्या क्रमांकावर सहभागी होणार आहे। प्रस्थानापूर्वी दिंडी चालकाची अनेक वर्ष सेवा दिलेल्या दिवंगत नारायणराव व्यास यांच्या कुंभारवाडा येथील निवासस्थानी महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले। त्यानंतर बजरंग चौक, निळखंड चौक, आझाद हिंद मंडळ, अंबा गेट, गांधी चौक, राजकमल चौक आणि राजापेठ या प्रमुख मार्गावरनं दिंडीचा प्रवास सुरू झालाय। या प्रत्येक ठिकाणी भाविकांनी उत्स्फूर्तपणे दिंडीचे स्वागत केलेत। राजापेठ येथील थांब्यानंतर दिंडीने चिमोटे लेआउट दस्तूरनगर येथील हरिभक्तपरायण पद्माकर महाराज देशमुख यांच्या निवासस्थानी मुक्काम केला। 15 जून रोजी ही दिंडी रेल्वेने पुण्यातून आळंदीला पोहोचेल आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सामील होणार आहे। संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याची परंपरा 800 वर्षांहून अधिक जुनी आहे, ज्याची सुरुवात संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या पायीवारीतून झाली आहे असे मानले जाते। 17व्या शतकात 1832 साली श्री गुरु हैबत बाबांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली आहे, ज्याला आज भव्य स्वरूप प्राप्त झाले आहेत। या दिंडी सोहळ्यात संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष आणि माजी महापौर विलास इंगोले, सचिव कौस्तुभ लवाटे, सहसचिव माधव पांडे, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र पांडे, विश्वस्त ॲडव्होकेट रोहित कलोती आणि इतर विश्वस्त तसेच असंख्य भाविक सहभागी झाले होते। लक्ष्मीनारायण संस्थानची ही दिंडी केवळ एक धार्मिक सोहळा नसून महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचे आणि सांस्कृतिक एकजुटीचे प्रतीक आहे।
ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात पंढरीच्या दिशेने निघालेली ही दिंडी भक्तिसरात न्याहून निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणास्थान ठरेल। आषाढी वारी म्हणजेच विठ्ठलाची निंद्रा आणि चतुर्मास सारखी सुरुवात या सोहळ्याचे महत्त्व अनमोल आहेत। आपणही आपल्या घरी बसून या पवित्र सोहळ्यात मनाने सहभागी होऊ शकता। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।